बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्याकडे आष्टी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मागणी केली. त्यांचा आदेश 100% पाळतात. त्याच्यामुळे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आणि आम्हाला वैनीसाहेब बाकीचं काही मागायचं नाही. पाण्याची योजना 2800 कोटी रुपयाची सुप्रमा फडणवीस साहेबांनी दिली. आमचं कोणत्याचं काम चालू आहे, 70% वरती काम संपलंय. साहेबांनी आता 966 कोटीचा एकच रस्ता दिला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर त्या रस्त्यावर परत कुणीच पैसा दिला नव्हता. एकदम एक पैसा हा साहेबांनी दिला आणि आता दिवाळीला साहेबांना त्या कार्यक्रमाला मात्र आम्ही आणणार आहोत. दिवाळीला तो कार्यक्रम सुरू होईल. वहिनी साहेबांना एकच विनंती की आमचे लोक ऊस तोडे लोक, ऊस तोडणारे लोक, आमचे हमाल लोक, आमचे कांद्याचे शेतकरी आणि काम करणाऱ्या आमच्या भगिनी, त्याच्यामुळं आमच्या मनक्यामध्ये गॅप काढणाऱ्या विषयाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर. माझा तर अक्षरशः वैद्यसाहेब गरजा झाला होता, गडबड झाली. फार मोठ्या प्रमाणात गुडघेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. या सगळ्या लोकांचे ऑपरेशन रामेश्वर भाऊच्या माध्यमातून साहेबांच्या पर्यंत जाऊन आपण करणार आहोत. 7 पद्मश्री लोक आले, डॉक्टर लहाने साहेब, जगताप साहेब, असे मोठे लोक त्या ठिकाणी आले. आमचं खूप नशीब आहे. वहिनी साहेब एकच कमतरता आहे, आपण साहेबांना सांगावं. आजच्या या साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला एक हात जोडून विनंती करतो की शासकीय मेडिकल कॉलेज फक्त आमच्या इथं द्या. बाकी कुठलीही मागणी वैद्य साहेब आपल्याकडे करायची नाही. आपण निश्चितपणे साहेबांच्या कानावरती ही बाब घाला, कारण परिस्थिती खूप गंभीर आहे. अंबेजोगाईला मेडिकल कॉलेज, इकडे डायरेक्ट नगरला हा जो मधला संपूर्ण पट्टा आहे, म्हणजे पाथर्डी जरी पलीकडचा असला तरी आमचाच वाटतो. शिरूर आमचा आहे, पाटोदा आहे, या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनीही उपस्थितांना संबोधित करत सामाजिक कार्य आणि लोकांशी थेट संवादावर भर दिला. भाषणात अमृता फडणवीस म्हणाल्या की त्या प्रथमच आष्टी येथे आल्या असून केवळ पोस्टरबाजी किंवा फटाके वाजवून विकास होत नाही. अन्याय दिसला तर त्याविरोधात आपण नेहमीच आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. आष्टी येथे शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यातही अशा कार्यक्रमांसाठी बोलावत राहावे, कारण लोकांमध्ये जाऊन काम करायला आवडते, असे त्या म्हणाल्या. मी आज पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आली आहे आणि आष्टीमुळे मी पहिल्यांदा येऊ शकली आणि मला इतकं छान वाटतं. सर्वांनी एवढं प्रेम दिलं, सुरेशजींनी इतक्या आपुलकीने मला इथे बोलवलं आणि कारण सुद्धा किती सुंदर आहे. आज तुम्ही सगळे महाआरोग्य निदान शिबिर यासाठी आला आहात आणि याचा समारोपण दिन आहे. मला आनंद आहे की देवेंद्रजींचा वाढदिवस आपण 10 दिवस इतक्या सुंदर प्रकारे साजरा केला. खूपदा आपण पोस्टरबाजी करतो, फटाके उडवतो, वेगवेगळे असे उपक्रम करतो जे लोक उपयोगी नसतात. पण ह्या प्रकारे असा हा कार्यक्रम केला तुम्ही, त्यामुळे मला कृतज्ञता आणि आभार आणि अभिमान हे तिन्ही एकत्रित मनात वाटतात. आज जर आपण पाहिलं तर भारताची मूलभूत जी सुदृढता आहे ती कोणामुळे? ती तुमच्यामुळे, ती आपल्या शेतकऱ्यामुळे जो आपला अन्नदाता आहे, ती आपल्या आय वाहिनीमुळे,
ज्यांच्यामुळे सुंदर घर चालवतात त्याच्यामुळे आपला देश सशक्त आहे. ही सुदृढता आपल्या देशाची आहे लहान मुलांमुळे, आणि ती जी स्वप्न पाहतात त्याच्यामुळे, वृद्धांमुळे, त्यांचे जे विचार आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आहे जीवनाचा त्याच्यामुळे, आणि यांची हेल्थ म्हणजे यांचे आरोग्य चांगलं राहणं हे आपल्यासाठी अत्यंत जरुरी आहे. एका कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी पण सगळ्यात जरुरी आहे. तर हा उपक्रम खूपच सुंदर असा तुम्ही केलेला आहे. मला कळलं की 30,000 पेक्षा जास्त लोक टेस्ट करून गेले. जर मला हे दिसतंय इथेच की ते हृदयरोग विभाग आहे, मणक्याचे विकार आहेत, जे ज्याच्यासाठी तुम्हाला निदान मिळणार आहे, हार्ट तपासणी आहे, ब्लड टेस्ट आहे, याचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या. कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत, आणि तुमच्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो. आज सुरेश दास की मी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही हे लोकांना नीटपणे सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी सदैव आहोत. यावेळी आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत व्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या महत्त्वाचे काम करत असल्याचे सांगितले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी ठाम भूमिका घेतल्याचा उल्लेखही धस यांनी केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी नमूद केले. भाषणाच्या शेवटी सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांना विनंती करत आष्टीकरांच्या दीर्घकालीन हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आष्टीला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून द्यावे अशी मागणी केली.